1 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या फोडणीच्या वरणाला खूप प्रेम दिलं होतं, त्याबद्दल धन्यवाद. आज मी त्यात एक छोटा पण हेल्दी बदल करून तुम्हाला दाखवणार आहे. पालक आणि मिक्स डाळीचं सावजी ट्विस्ट. 3 प्रकारच्या डाळी घेतल्या, मूग, मसूर आणि तूर. छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आहे आणि आता शिजायला ठेवायची आहे डाळ. धुवून झालेला आहे. आता डाळ आपण शिजायला ठेवू. जशी जशी डाळ शिजते तसं तसं फेस वर येते. फेस काढून घ्यायचा आहे. कुकरमध्ये आपण हा फेस काढू शकत नाही, म्हणून पातेल्यात शिजवलेलं छान असतं नेहमी कुकरपेक्षा. पूर्ण फेस निघालेला आहे डाळीचा. आता यात टोमॅटो घालू. बारीक टोमॅटो चिरायचे नाही आहे. एका टोमॅटोचे 4 भाग करून घालायचे आहे. टोमॅटो घातल्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. वरणाबरोबर म्हणजे डाळीबरोबर शिजू द्यायचं आहे. अशाच छान छान सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आता बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या. कोथिंबीर पण बारीक चिरलेली घालायची आहे डाळीत, कारण की कोथिंबीरीचा खूप छान सुगंध सुटतो. आणि हिंग पण घातलेला आहे डाळीमध्ये शिजताना. आता टोमॅटो शिजलेले आहे. टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आहे. हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये काढत आहे त्या प्रकारे साली काढून घ्यायच्या आहे टोमॅटोच्या. हे बघा, साली निघाल्या आहे टोमॅटोच्या. आता चमच्याच्या मदतीने मागच्या भागाने दाबून दाबून पूर्ण असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मग उरलेलं रवीच्या मदतीने किंवा विस्करच्या मदतीने आपल्याला घोटून घ्यायचं आहे. हे बघा, आता यात आमचूर पावडर घातलं, थोडं सावजी मसाला घातला, सावजीचा काळा मसाला घातला, थोडा हळद पण घातली. लाल तिखट घातलेलं नाही आहे, कारण की हे हिरव्या मिरच्याचं वरण आहे. खूप हेल्दी रेसिपी आहे. आता एका कढईत तेल घेतलं, 1 पळी. त्यात 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि पालक घातली. मीठ घालायचं आहे थोडं आणि झाकून पालक शिजू द्यायची आहे. पालक शिजलेली आहे. आता यात आपलं वरण घालायचं आहे शिजलेलं. वाव, काय बहारदार दिसते, मस्त छान हिरवा पिवळा कलर दिसतो वरणाचा. वा वा. आता झाकून उकळी काढून घ्यायची आहे 1-2 आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. मस्त. आता आपण फोडणीची तयारी करू. उकळी येतपर्यंत तेल घेतलं, मोहरी जिरं घातलं, लसूण घातलं. लसूण छान लाल होऊ द्यायचा आहे. लसूण लाल झाला की कढीपत्ता घातला आणि हिंग घातलं आणि थोडं लाल तिखट घातलं कलरसाठी म्हणून. जास्त घालायचं नाही आहे, थोडंच घालायचं आहे, कारण की आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे. आता ही चुरचुरीत फोडणी आपण वरणावर देऊया. छान फोडणी आपण याच्यावर देऊ. वाव, पटकन झाकून. मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे. मस्त सुवास दरवळतो. बढिया. आपलं वरण रेडी आहे. वरून थोडं धणे जिरे पावडर, सावजी मसाला आणि सावजीचा काळा मसाला आणि कोथिंबीर स्प्रिंकल केली आणि झाकून तसंच 2 मिनटं ठेवलं. 2 मिनटानंतर
खाण्यासाठी तयार आहे आपलं फोडणीचं वरण पालक आणि मिक्स डाळीचं. तुम्ही पण करून बघा हे वरण. असं खूप छान लागतं. भाताबरोबर, पोळी, चपाती, भाकरी, पराठा कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी वरण होतं हे आणि हेल्दी पण आहे, पौष्टिक पण आहे. पालक आहे, मिक्स डाळ आहे, त्यामुळे हे पौष्टिक पण आहे. करून बघा तुम्ही पण, खूप भारी लागतं. ट्राय करून बघा सावजी स्टाईल पालक आणि मिक्स डाळीचं फोडणीचं वरण आणि एन्जॉय करा. दिसायला पण छान दिसतं. बाय.